सम्माननीय राज साहब का, जैसा अविनाश जाधव साहब ने बोला कि सम्माननीय राज साहब का नाम घर घर में, लोगों के दिल में, तो मुझे लगता है उसका एक अगर मुझे मौका देंगे तो 101% उसका मैं सोना करूंगा, इतना मैं आपको मैं खातिर देता हूँ। और अभिजीत पांडे साहब हो, अविनाश जाधव साहब हो, ऐसे नेता हमारे पीछे रहेंगे तो उनकी जो ऊर्जा है, उनका जो काम करने का तरीका है, तो मुझे लगता है उस मीरा भाईंदर को पूरा ठाणे जिले को मालूम है कि क्या उनका छवि है और कैसे काम करते हैं। तो उसके माध्यम से मैं काम करूंगा, लोगों तक पहुंचने का पूरा कोशिश करूंगा। जमिनीवर उभा राहून काम करणारा कार्यकर्ता आहे। मागील अनेक वर्ष मी मीरा भाईंदरमध्ये येतो, काम करतो। आमच्या आधीची टीम उत्तम काम करत होती, पण संदीप काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न करतो। लोकांचे प्रश्न असं नेहमी म्हटलं जातं की तुमचं ऑफिस किती मोठं आहे किंवा किती कोटी रुपये खर्च करून बांधला हे महत्त्वाचं नाही, तर त्या ऑफिसच्या बाहेर जमलेल्या चपला किती आहेत या इम्पॉर्टंट असतात। जर तुम्ही आज पाहाल तर ही जी काही सगळी लोक इथे जमलेली आहेत ही संदीपच्या आणि सन्माननीय राजसाहेबांच्या प्रेमापोटी जमलेली आहेत। आणि मला पूर्ण खात्री आहे की मी जे मगाशी म्हटलं की संदीप ने ही निवडणूक लढावी, इथनं आमदारकीची 145 ला मला पूर्ण खात्री आहे की 145 जी मीरा भाईंदर विधानसभा आहे तिथे संदीप मनसेचा झेंडा रोवेल। संदीप हे नाव कोणाला सांगायची गरज नाहीये मीरा भाईंदरमध्ये, त्यामुळे नाव हे आधीच पोचलेलं आहे। पक्षाचं नाव हे पक्ष स्थापनेच्या आधी सन्माननीय राजसाहेबांनी घरोघरी पोहोचवलेलं आहे। संदीप राणे हे नाव मीरा भाईंदरच्या प्रत्येक घरात पोहोचलेलं आहे। आता वेळ आहे आम्हाला त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची, तर मला पूर्ण खात्री आहे की संदीप त्या मतदारांपर्यंत पोहोचेल आणि त्या मतदाराला सन्माननीय राजसाहेबांचे विचार पटवून देतील। तुम्हाला माहिती आहे आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकरता एक दिवाळी सारखा एक मंगल सोहळा असतो आणि महाराष्ट्रभर तुम्ही जर या वर्षी जर खरंच महाराष्ट्रभर बघितलं तर असे हजारो कार्यक्रम महाराष्ट्रभर राजसाहेबांच्या वाढदिवसापर्यंत साजरे होत आहेत। एक नव्या प्रकारची प्रचंड ऊर्जा एक मनसैनिकांना जाणवते आणि राजसाहेबांच्या वाढदिवसापासून एक पुढची विधानसभेवर आमचा भगवा कसा फडकेल याच्याविषयीची चर्चाही सुरू झाली आहे। लोकांच्या मीडियामध्येही अनेक बातम्या सुरू झाल्यात। मुलं अतिशय उत्साहाने काम करतात, नाविन्याने काम करतात। विधानसभेला जे तुम्हाला अपेक्षित यश आतापर्यंत मनसेला जे मिळालं नाही त्याच्यापेक्षा 2 ते 4 सीट जास्तच आम्ही आणू याचे खाते संधी मिळाली आणि आपण ही विधानसभा जर लढणार असो तर आम्हाला खात्री आहे संदीपच्या मागे आम्ही काय राजसाहेबांचा पण खूप मोठा आशीर्वाद आहे आणि सगळ्यात योग्य मतदार खरोखर काम करणारा मितभाषी आपले जाहिरात करत फिरतात लोक एवढंसं काम करून संदीप खूप मोठं काम करत असतो, पण त्याची जाहिरात कमी करतो त्याला आता ऍडव्हर्टायझिंग आणि फिल्मचा माणूस म्हणून मी मदत करीनच। पण या सगळ्या गोष्टी ताई आहेत, अनेक वर्ष आहेत, बाकी सगळ्या महिला तुम्ही लक्षणीय महिलांची तुम्ही उपस्थिती इथे बघताय। कसं आहे की आम्ही निवडणूक लढणार आणि जिंकणार या विश्वासानेच कामं करत असतो। समाजकारणातली कामं आम्ही निवडणूक येते म्हणून किंवा आता मला आमदार व्हायचं म्हणून असं कधीच बघून केली नाही। आम्ही कामं करतच असतो, निवडणुका मध्ये येतो, आम्ही लढणार।